आपण दिवसाला साधारणपणे 22,000पेक्षा जास्त वेळा श्वास घेतो. पण आपल्या याकडे कधी लक्ष जातं का? नाही ना? पण ह्या एका साध्या, सतत चालणाऱ्या क्रियेमागं आपल्या शरीरात एक जबरदस्त आणि खरंच एक अविश्वसनीय यंत्रणा काम करत असते. तर आज आपण याच यंत्रणेबद्दल म्हणजेच आपल्या मानवी श्वसन संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत. आपण पाहणार आहोत की आपल्या प्रत्येक श्वासाचा प्रवास नक्की कसा होतो. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. चला एक कल्पना करूया की आपण हवेच्या एका लहान कणासोबत आपल्या शरीरात प्रवेश करतोय. आपला हा प्रवास सुरू होतोय नाकापासून आणि तो आपल्याला थेट फुफ्फुसांपर्यंत घेऊन जाणार आहे. बघूया तर हा प्रवास कसा होतो टप्प्याटप्प्याने. तर आपल्या या प्रवासाची सुरुवात होते आपल्या प्रवेशद्वारातून, आणि ते म्हणजे आपलं नाक, आणि त्यानंतर येणारा आपला घसा. श्वसनक्रियेची खरी सुरुवात इथेच होते, जिथे नाकातून हवा आत घेतली जाते. ही आपल्या प्रवासाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे, कारण इथूनच हवेला फिल्टर करायला म्हणजे शुद्ध करायला सुरुवात होते. पण बघा, नाक फक्त हवा आत घेण्याचं काम करत नाही, ते एक फिल्ट्रेशन प्लांट आहे. हो, नाकातले केस आणि तो जो चिकट पदार्थ असतो ना, तो हवेतली सगळी धूळ आणि कण अडवून ठेवतो. म्हणजे शुद्ध हवाच पुढे पाठवली जाते. तिथून हवा पोचते घशात. आणि इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडते. घशाच्या मागे अन्ननलिका आणि श्वासनलिका दोन्ही सुरू होतात. मग विचार करा, जेवताना घास श्वासनलिकेत का जात नाही? कारण अन्न गिळताना श्वासनलिकेवर एक झाकण येतं, जेणेकरून अन्नकण तिथे जाणार नाहीत. कमाल आहे ना ही रचना? ओके, तर नाकात हवा शुद्ध झाली, घशातून पुढे आली. आता तिचा पुढचा प्रवास सुरू होतो एका महत्त्वाच्या नळीतून, जी तिला थेट आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोचवते. ही आहे श्वासनलिका, जिला आपण विंड पाईप असंही म्हणतो. ही नळी अन्ननलिकेच्या बरोबर पुढे असते आणि तिचं मुख्य काम आहे हवेला फुफ्फुसांच्या दिशेने घेऊन जाणं. आता बघा, जसं एखाद्या मोठ्या नदीला पुढे जाऊन 2 फाटे फुटतात, अगदी तसंच या श्वासनलिकेचं होतं. तिचे 2 फाटे फुटतात. एक जातो उजव्या फुफ्फुसाकडे आणि दुसरा जातो डाव्या फुफ्फुसाकडे. त्यामुळे काय होतं की आत घेतलेली हवा दोन्ही फुफ्फुसांमध्ये एकदम व्यवस्थित विभागली जाते. आणि आता आपण पोचलो आहोत श्वसन संस्थेच्या अगदी मुख्य केंद्रावर, आपल्या फुफ्फुसांमध्ये. इथेच श्वसनातली सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया घडणार आहे. आपली फुफ्फुसं ही खूप नाजूक पण तितकीच महत्त्वाची अवयव आहेत, आणि म्हणूनच निसर्गानं त्यांना छातीच्या पिंजऱ्यात हृदयाच्या दोन्ही बाजूंना अगदी सुरक्षित ठेवलं आहे. आपल्या छातीच्या पोकळीचा बराचसा भाग तर याच फुफ्फुसांनी व्यापलेला असतो. प्रत्येक फुफ्फुसावर एक दुहेरी आवरण असतं, ज्याला फुफ्फुसावरण किंवा प्ल्युरा असं म्हणतात. हे आवरण म्हणजे एक प्रकारचं संरक्षक कवच आहे, जे फुफ्फुसांना आतल्या आत होणाऱ्या घर्षणापासून वाचवतं. फुफ्फुसं म्हणजे स्पंजासारखी खूप लवचिक असतात. ती असंख्य अगदी लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात, ज्यांना वायुकोश